अय बकासूर इकडे काय इथं काय भाकरी फिकरी रे पुस्तकाचा विषय. अहो सर ऐका ना, मी खाऊन खाऊन थकलोय आता. आता माझा मेंदू उपाशी आहे. माझ्या मेंदूला काहीतरी खुराक पाहिजे. त्याच्यासाठी या पुण्याच्या फेस्टिवल मध्ये आलोय आणि मला वाटलं मला चांगल्या पुस्तकाची गरज आहे. मगापासून शोधतोय, पुस्तकच भेटणार. तुला भाकरी फिकरी असतं तर मी बघितल्या मला दुर्डी दिसते. हे पुस्तकाचा जरा वेगळाच विषय. तुला डोक्याला शांत करायसाठी आणि डोक्याची भूक भागवायसाठी माझ्याकडे एक पुस्तक आहे. कोणतं? काय ते रावण दे रे, रावण राजा राक्षसांचा. ह्याचा भाऊ कुंभकर्ण होता. याच्या एवढा तर भाकरी खात नाही तू, त्यामुळे हे पुस्तक वाच, तुझ्या पोटाची डोक्याची भूक भागत नाही. सर पुस्तक द्यायचं तर द्या, पण माझी इज्जत काढू नका ना. 35 भाकरी खातो आणि कुंभ. अरे मला नाही प्रश्न पडतो 35 भाकरी कोणी खात राहतं का? मग दम आहे तर बोलवा ना घरी, मग सांगताल. पुन्हा घरचे मारायला चालू केल्यावर कळल पुन्हा. मी तुला घरी बोलतो 35 खाल्ला तरी बस, मला लय भारी वाटणार रे. 35 भाकरी संसार उठवून घेताल बसाव ग. कशाला हे करायला. पण जेवढं तू खातोस तेवढी भूक त्या रावण पुस्तकाने तुझी भागणार. हे पुस्तक तुला आवडणार आहे. प्रकाशन न्यू एरा. न्यू एरा. लेखक मी स्वतः आहे. मग वाचूच म्हणायला का? वाचाच हे पुस्तक. तर मित्रांनो, आज पुण्याच्या पुस्तक फेस्टिवलला आलो असता आज न्यू एरा नावाचा प्रकाशन मला भेटलं. सरांना तुम्ही सर्वजण युट्यूबला पाहत असाल. सरांनी अनेक युवकांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे, त्यांनी मला दिशा नाही दाखविली तरी चालती. मला फक्त दुर्डी आणि बघून कोण्या दिशेला आहे हे जरी दाखविले तर मी बघू शकतो. आणि आज माझ्या मेंदूची भूक यांनी रावण म्हणजे यांनी मला किती तज्ञ आणि किती विद्वान समजले आहे विचार करा. म्हणजे एका डोक्याची भूक भागत नाही म्हणून 10 डोक्याच्या रावणचं पुस्तक मला दिलेलं आहे, जेणेकरून माझं डोकं सुद्धा 10 डोक्याच्या बरोबर आहे. आणि मला म्हणाले या घरी बघतो 35 खातोस का नाही. माझ्या स्वतःच्या 7 बायका पळून गेल्या, त्यांना कुठं माहिती आहे ते. आणि मित्रांनो, ज्याला कुणाला पुस्तक खरेदी करायचंय, शरद सरांना भेटायचंय, पुस्तक फेस्टिवलला येणे आणि G8 न्यू एरा या स्टॉलला भेट द्या आणि आजच आपल्या मेंदूचा विकास करून घ्या. बगर येसनाचा बैल हा कटाळ्या समजल्या जातो. येसन लावून कुणाच्या तरी कामाला येताल असं आपल्या मेंदूला येसन घालायचं काम हे पुस्तक करत असतात. त्याच्यामुळे वाचाल तर वाचाल. धन्यवाद.